श्रीवास्तव, नयनजी शर्मा, मनीषजी बोरकर, ग्रामपंचायत सदस्य सागवन आणि समर्थ संघाला ज्यांनी अनेक वर्षांपासून बांधून ठेवलंय, एका ठिकाणी आणून ठेवलंय, ते म्हणजे गजभाऊ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत. टाळ्याच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत केलं जाते खेळाडूंकडनं. आणि सामन्याचे ऑफिशियल पंच ऋषिकेश आणि आकाश मैदानामध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी पैकीचा कौल होतोय साळुंके सर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जो जातोय तो म्हणजे समर्थ जाम बुलढाणा संघाकडे जातोय. बघा त्यांचा निर्णय काय येतोय. तर सन्माननीय प्रदीपजी साळुंके सर, बुलढाणा शहर पोलीस स्टेशन सन्माननीय ठाणेदार उपस्थित झाले होते आणि त्यांच्या सहकार्याने माझ्यासोबत आहेत कर्णधार समर्थ जाम बुलढाणा संघाचे अंबुजी आणि त्यासोबत असणारे अस्रार 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी सरफराज सर. काय या ठिकाणी संघाचे व्हाईस कर्णधार अक्षय उपस्थित आहेत. गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी पुन्हाच एक वेळ याकडे परत एक परत आम्ही संघाला 80 ते 90 थांब जिंकलो. या ठिकाणी आपण बोललाय खरं तर किती धावापर्यंत रोखणार आहे. हॅलो सर, आम्ही जास्तीत जास्त 70-80 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर ते रन चेस करावेत. या नक्कीच या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये जो संघ त्यामध्ये काही चेंजेस. हा सर, त्यामध्ये आम्ही एक चेंज केलेला आहे. गोपाल राठोड यांच्याऐवजी आम्ही अजित लेंडवे यांना चान्स दिलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर माझ्यासोबत आहेत असरार आलेले घाटनांदरा संघाचे कर्णधार सरफराज सर. सर या ठिकाणी इस दरमियान इस अच्छे मुकाबले में जो टॉस का निर्णय है वो आपके हक में नहीं गया है, क्या कहेंगे? हम टॉस भी जीते तो इंशाल्लाह अच्छे से की कोशिश करेंगे. पिछले मुकाबले में जिस तरह से आपकी टीम खेली थी बुल्ढाना के दर्शकों को काफी इम्प्रेस किया था. इस मुकाबले में कोई चेंजेस पिछले मुकाबले के मद्देनजर रखते हुए? हमारा बेस्ट ऑलराउंडर बबलू पठान आया है और सचिन शेड़के वापस आए हैं. सर कहां तक रन बनाने की कोशिश होगी 8 ओवर के मुकाबले में? 80+ इंशाल्लाह. थैंक यू सर, ढेर सारी शुभकामनाएं आपको और आपके टीम के लिए. दोन्ही संघांना सूचित करण्यात येते की कुठल्याही संघाने आतमध्ये जर 85 हितगुज घातली तर 10 धावांची पेनल्टी देण्यात येईल. तसेच दोन्ही संघामधला खेळाडू मद्यपान करून जर मैदानामध्ये दाखल झाला तर 20 धावांची पेनल्टी. पंचाचा निर्णय अखेरचा निर्णय असेल. दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी हस्त आंदोलन करताना. तर आतापर्यंत आपण उपस्थित होतो समर्थ जाम बुलढाणा संघ आणि असरार R11 घाटनांदरा संघादरम्यान सामना मैदानामध्ये रंगतोय. नाणेफेकी जिंकून समर्थ जाम बुलढाणा संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बघायचं कशा प्रकारे आता असरार R11 घाटनांदरा संघ फलंदाजी करतोय. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. माझ्यासोबत जुड़णार आहेत या ठिकाणी शफीक सर, फारूक सर. धन्यवाद सर. जैसा कि ओम सर ने कहा, यहाँ पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय, बल्लेबाजी करने का निर्णय, असरार 11 ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया. असरार 11 ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का निर्णय. तो एक बढ़िया मुकाबला यहाँ पर जरूर देखने को मिल सकता है. जैसे कि पिछला मुकाबला हमने देखा, समर्थ क्रिकेट क्लब ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, लेकिन थोड़े से
पीछे रह गए मध्य के जो ओवर थे मिडिल ओवरों में, लेकिन उन गलतियों को नहीं दोहराएंगे और एक बढ़िया खेल दिखाने की कोशिश यहाँ पर दोनों ही टीमें करेंगी। फिलहाल इसरार 11 जो है वो बल्लेबाजी करेगा टॉस जीतने के बाद। इसरार 11 घाटनांदरा विनिंग द टॉस एंड डिसाइडेड टू फर्स्ट बैट इन 8 ओवर मैच। थैंक यू। पिछले मैच के मुकाबले एक तब्दीली की है समर्थ चैंप बुल्डाना ने, और फील्डिंग करेगा वहां पर जैसे ही मैच शुरू होता है, और बल्लेबाजी करेगा इसरार 11 घाटनांदरा। दोनों ही अलग अलग इलाके की टीमें, एक मराठवाड़ा से और एक विदर्भा से, और कुल मिलाकर एक बढ़िया क्रिकेट यहाँ पर दिखा सकते हैं। समर्थ क्रिकेट क्लब की फील्डिंग सजाई जा रही है बीच मैदान पर। हमारे अभी तक स्कोरर की भी भूमिका निभाने वाले आमिल शेख हमारी स्क्रीन पर दिखाई दे रहे हैं, जो कि रिप्रेजेंट कर रहे हैं समर्थ क्रिकेट क्लब को। वो कहते हैं कि ना उर्दू में कि एक हरफ सब तरफ, ऐसे हमारे आमिल शेख एक हरफ सब तरफ होते हैं, कभी स्कोरर की भूमिका तो कभी एक क्रिकेटर की भूमिका निभाते हुए बीच मैदान पर दिखाई दे रहे हैं। अंपायर कुछ इशारा कर रहे हैं हमारे स्कोरर महंग सर के लिए। नाही येत म्हणते ते। आठ ओवरों का ये मुकाबला। हमारी बाई तरफ देखे जा सकते हैं असरार 11 के खिलाड़ी परवेज और फुशेरा, मेरे बहुत ही करीबी दोस्तों में से। परवेज काफी समय से उनको क्रिकेट खेल राजे संभाजी चिखली संघाचे खेळाडू जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी संपर्क साधायचा आहे समालोचन कक्षाशी। राजे संभाजी चिखली संघाचे खेळाडू, राजे संभाजी क्रिकेट क्लब के अगर खिलाड़ी यहाँ पर आसपास हो तो वो संपर्क करें आयोजक आदरणीय श्रीकांत भाऊ से। फिर से एक बार मैं फारूक सर आपसे जुड़ना चाहूँगा बीच मैदान पर, जो कि इस क्रिकेट के महादंगल में टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला असरार आर्यन 11 घाटनांदरा की ओर से, और किस तरह से यहाँ पर चुनौती रखने में सफल होंगे, कामयाब होंगे, ये सब कुछ आना बाकी। सभी दर्शक जो हमसे जुड़े हुए हैं, जिस तरह से YouTube के माध्यम से पूरी दुनिया में ये प्रसारण किया जा रहा है, या ठिकाणी समालोचन कक्षाकडनं मी थोडासा वेळ घेतोय। या झालेल्या सामन्यामध्ये अप्रतिम असा विजय प्राप्त केला होता राजे संभाजी चिखली संघाने, आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा दावेदार आहे तो म्हणजे ऋषिकेश नायर। त्यांनी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे। ऋषिकेश नायर त्यांनी खाली यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी त्यांनी स्वीकारायचा आहे। ऋषिकेश नायर आणि मी प्रदीपजी साळुंके सर, त्याचबरोबर श्रीकांतजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी त्यांना प्रदान करायचा आहे। व्हीव्हीएम स्पोर्ट यांच्या सौजन्याने हा पुरस्कार देण्यात येतो आहे। ऋषिकेश नायर मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम आपल्या संघासाठी खेळी त्याने साकारली होती, चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं झाली होती, पुरस्कार पटकावतो। टाळ्यांनी स्वागत व्हायला पाहिजे या खेळाडूचं। थँक्यू। आणि आपण वळूया सामन्यामध्ये समर्थच्या बुलढाणा आणि त्यांच्याशी भिडतोय या ठिकाणी असरार आर्यन घाटनांदरा म्हणजे गोल्डन शायर। जाऊया समालोचन कक्षामध्ये शफीक सर आणि फारूक सर आपल्याशी जुळलेले आहेत। जी बिल्कुल, फील्डिंग लगा रहा है वहाँ पर समर्थ क्रिकेट क्लब। धन्यवाद ओम सर। और पिच को थोड़ा सा वहाँ पर ठीक किया जा रहा है। दोनों ही अंपायर हमारे काफ़ी नज़दीकी नज़र रखते हैं। आप अंदाज़ा लगा सकते हैं कि जिस तरह के शफीक सर इस मैच का जहाँ तक ताल्लुक है, यहाँ पर एक लोकल टीम हमारे सामने खड़ी हुई है, तो हमारे लोकल बुल्डाना के सभी जो क्रिकेट लवर्स है, क्रिकेट प्रेमी है, जो दर्शक है, तो इस टीम के लिए काफ़ी दिल में उनके एक बात रखी हुई है कि भाई इनका हम सपोर्ट करें।
और हमेशा ही देखा जा रहा है कि बुल्डाना के लेवल पर जो शाहिद सर है, असलम भाई है, अमूल है और जितने भी गांधी है, आमिल शेख है, जिस तरह से इनका ये जो स्क्वाड है, तो ये जिस तरह के यहाँ पर क्रिकेट करते हैं तो उसकी एक उम्मीद लगाए बैठे हैं सभी के एक अच्छा प्रदर्शन कर पाए यहाँ पर। जी बिल्कुल। हाँ, असरार 11 आर्यन घटनांद्रा की ओर से परवेज बारी की शुरुआत करेंगे और उनके साथ रहेंगे, कौन है वो दूसरा, लईक है जाना पहचाना नाम, जहां तक बुल्डाना के जीजा माता प्रेक्षक का सवाल है। लईक और परवेज खुद स्वयं वहां पर बीच मैदान पर जा रहे हैं, सरफराज उनके कप्तान। असरार 11 या ठिकाणी लाईक अन्सारी आणि परवेज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाले। लाईक अन्सारी यांनी गेल्या काही सामन्यामध्ये एक अर्धशतक झळकावलं होतं, प्रेक्षकांची मने जिंकली होती। असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि समर्थजाम बुलढाणा संघादरम्यान मैदानामध्ये सामना रंगतोय। 8 षटकांचा हा सामना राहणार आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय समर्थजाम बुलढाणा संघाकडनं। बघूया गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतात अमोल जाधव, लाईक अन्सारी मला वाटतं की स्ट्राइक वरती दिसत आहेत आपल्याला मैदानामध्ये। लईक सामना करेंगे उधर, कमेंट्री एंड से गेंदबाजी हो रही है, गेंद हाथ में दिखाई दे रही है गेंदबाज। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल मात्र जो जिंकला होता तो म्हणजे समर्थजाम बुलढाणा संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय। अमोल असणार आहे गोलंदाजी करता मैदानामध्ये। पंचांचा इशारा मिळाल्यानंतर सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि पंचाकडनं इशारा येतोय अमोल असणार आहे गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूचा या सामन्यामधला सामना करेल लाईक अन्सारी, मॅन फ्रॉम औरंगाबाद। औरंगाबादचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय मैदान गाजवण्याकरता। एक चांगला चेंडू, चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक नक्कीच उपस्थित असणार आहे परंतु एक धाव चोरट्या स्वरूपात मिळते आणि एका धावेनिशी संघाचा आणि वैयक्तिक लाईक अन्सारी यांचं खातं उघडते। धावसंख्या 1 धावा, 8 षटकांचा हा सामना असणार आहे। एक सुंदर फटका पाहायला मिळाला होता या ठिकाणी लाईकच्या फळीमधनं। आता परवेज ऑन स्ट्राईक असणार आहेत। औरंगाबादचा परवेज, ज्याला शेरा नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखल्या जातं, ते मात्र मैदानावरती दाखल झाले आहेत। औरंगाबादचा परवेज शेरा मैदानावरती दाखल झालाय आणि नक्कीच त्याच्या फलंदाजांनी प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत। पहिल्या चेंडूचा सामना करेल परवेज या षटकामध्ये। परवेज मैदानामध्ये दाखल आहेत आणि अमोल यांच्या चेंडूचा सामना करतील। मागच्या सामन्यामध्ये अमोल यांनी चांगली गोलंदाजी केली होती। मोठा फटका केला जो स्ट्रेटच्या दिशेने चेंडू धावतो सीमारेषेकडे। अंबू करणार धावतात चेंडू मागे, परंतु या शर्यतीमध्ये चेंडू जिंकला चौकार सीमारेषे पार। सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये जमलेल्या प्रेक्षकांचं आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं मी ओम सोनवणे समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। मैदानामध्ये सामना रंगतोय समर्थजाम बुलढाणा आणि असरार आर्यन 11 घाटनांद्रा। एक चांगला चेंडू पडल्यानंतर हा चेंडू बाहेर निघतो, वळण घेतोय, अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला अमोलकडनं। लोकल बॉय आहे आणि या लोकल बॉय साठी टाळ्या वाजतात प्रेक्षकांच्या। सुंदर चेंडू पाहायला मिळाला अमोल जाधव यांच्याकडनं। मागच्या चेंडूवरती अप्रतिम चौकार पाहायला सीधा सरळ फळीने खेळला होता हा आणि ज्या प्रकारचा चौकार गेला होता त्यानंतर वापसी करतोय अमोल जाधव या चेंडूवरती। अप्रतिम दर्जाचा चेंडू, पुन्हा तयार आहे अमोल आणि एक चांगला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक धावतात, स्वतः संघाचे कर्णधार अंबू धावले होते आणि एक धाव अर्जित केले जाते या फटक्याच्या माध्यमातून। धावसंख्या पुढे सरकेल एका धावेनिशी। धावसंख्या आहे 6 धावा, 4 चेंडू पहिल्या षटकामधले झाले आहेत।
मैदानामध्ये सामना रंगतोय असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि समर्थ जाम बुलढाणा संघादरम्यान. दोन्हीही चांगले टेनिस क्रिकेट विश्वामधले संघ मानले जातात, परंतु एका सामन्याचा पराजय प्राप्त करावा लागला होता, पराजय स्वीकारावा लागला होता समर्थ जाम बुलढाणा संघाला मागच्या सामन्यामध्ये. आणि हा चांगला चेंडू, चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विनोद यांच्याकडनं. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विनोद यांच्याकडनं. मात्र एक धाव पुन्हा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाज लाईक आणि परवेज यांच्याकडनं. परवेज ऑन स्ट्राईक असणार आहेत. शेरा, औरंगाबादचा शेरा म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावलौकिक आहे, एक लोकप्रिय खेळाडू आहे. बघायचा आहे मोठा फटका या चेंडूवरती येईल का. शेवटचा चेंडू येतोय मैदानामध्ये, अमोल जाधव घेऊन येत आहेत. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू, धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. आणि कर्णधार अंबू मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करतायत. या ठिकाणी आपण बघू शकतो की लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक आता सर्कलच्या बाहेर काढले गेले. 2 षटकांचा पॉवर प्ले चालू आहे आणि या पॉवर प्ले मध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बाहेर काढलंय. एक मोठा फटका घेतला, अंबू स्वतः उपस्थित असणार आहेत. मात्र क्षेत्ररक्षण झालं होतं चांगलं. ऐन वेळेवरती फेकी करायच्या नादामध्ये चेंडू हातामधून निसटला आणि एक धाव वर्जित केले जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 8 धावा, बिनगडी बाद, 1 षटक समाप्त. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय समर्थ जाम बुलढाणा संघाने. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8 धावा, बिनगडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल परवेज आणि लाईक यांच्याकडनं. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं आणि अशाच प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती असरार आर्यन संघाच्या कर्णधार सरफराज यांना. जी सुरुवात त्यांनी संघाला दिली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये आता कोण घेऊन येतो, दुसरं षटक कोण टाकणार हे सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण समर्थच्या बुलढाणा संघाने ठरवलंय की 80 आणि 90 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल असरार आर्यन 11 संघाला. परंतु जर फलंदाजी बघितली असरार आर्यन 11 संघाची तर मात्र गहिराई आहे, खूप चांगली फलंदाजी आहे. जवळपास 8 ते 9 फलंदाज आहेत त्यांच्याकडे. आणि बघायचं या फळीला कशा प्रकारे रोखतोय समर्थच्या बुलढाणा संघ. या ठिकाणी जर बघितलं एका षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या आहे 8 धावा, बिनगडी बाद. असरार आर्यन 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे परवेज आणि लाईक यांच्या रूपाने. आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत आलिम एक उदयनमुख खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावाजलेले गोलंदाज आहेत आणि त्याच प्रकारे गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे. मात्र या ठिकाणी स्लिपला जवळ केले जाते रवी चव्हाण यांच्या रूपाने. मागच्या सामन्यामध्ये रवी यांच्याकडनं चांगला सेल झाला होता. आलिम गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. परवेज सामना करेल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता. एक चांगला चेंडू मात्र बांधून ठेवलाय फलंदाज परवेज यांना. जसं बघितलं एक चतुर चाणाक्ष गोलंदाज का ओळखला जातो आलिम यांना, त्यांनी या चेंडूवरती दाखवलंय की पाहिलं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परवेज यांचा. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गावरती तयार दिसत आहेत आलिम. चांगली गोलंदाजी होते. मातब्बर गोलंदाज आपल्या संघाकरता टेनिस क्रिकेट विश्वामधले समर्थजाम बुलढाणा संघाचा हा उदयनमुख खेळाडू आलिम गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. आणि समोर आहेत एक आक्रमक शैलीचे फलंदाज परवेज. मोठा फटका खेळला तर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतायत आलिम. सुंदर चेंडू, पुन्हा एक वेळ बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. आणि या 2 जसे चेंडू निर्धाव टाकील तेव्हा मात्र अतिरिक्त दबाव वाढेल परवेज आणि लाईक यांच्यावरती. मात्र लाईक सांगतायत की शांततेने खेळायचं आहे, संयमाने खेळायचं आहे. परवेज यांना इशारा करतायत मैदानामध्ये. तारीफ करूंगा सर यहाँ पर के परवेज जैसे बल्लेबाज को बिल्कुल रोकने में सफल हो रहे हैं. अलीम बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है सर. नक्कीच सर, क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे जो बिंदी गेंदे दायले उसे कहते हैं नायक और जो बिंदी करे उन्हें कहते हैं खलनायक. इस तरह से गेंदबाजी करते हुए आलिम. जी बिल्कुल, बहुत ही कसावट भरा ओवर हो रहा है अभी तक. बहुत ही जबरदस्त फील्डिंग भी इस ओवर में हुई है. इस दफा अच्छी गेंद और हल्की सी अपील और गड़ी बात होते हुए पहले विकेट का पतन होता. परवेज के रूप में बहुत ही अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद हम तारीफ ही कर रहे थे इस गेंदबाज की और वो कर दिखाया उन्होंने. परवेज को लौटाया. कुछ खास नहीं कर पाए अपनी टीम के लिए. नक्कीच सर, शेरा एक मातब्बर खेळाडू, आक्रमक दर्जाचा खेळाडू आपल्या औरंगाबाद संघाकरता ओळखला जातो. टेनिस क्रिकेट विश्वामधल्या अनेक स्पर्धा एक खेळाडूने गाजवल्यात परंतु आज बुलढाण्याचं मैदान गाजवताना त्यांना यश प्राप्त झालं नाहीये. गडी बाद होतोय परवेजच्या रूपाने. पहिला झटका लागतोय असरार आर्यन संघाला. खिजर जा रहे हैं नए बल्लेबाज.
बहुत ही अच्छी गेंदबाजी, कुल मिलाकर बहुत ही बढ़िया गेंदे, लगातार 2 गेंदों पर पहले स्ट्रोक लेने के मजबूर किया, लेकिन अच्छी फील्डिंग फॉलो थ्रू में, और अब एक बढ़िया गेंद द्वारा परवेज को लौटाया पवेलियन में। काफी कसा हुआ क्षेत्ररक्षण भी लगा रखा है, जिसे कहते हैं कि एक स्लिप है, एक गली है, एक बैकवर्ड पॉइंट है, एक स्लिप मिड ऑफ है और एक डीप एक्स्ट्रा कवर है। ये ऑफ साइड में फील्ड जिस प्रकार की लगा रखी है, अपनी गेंदों की लाइन को ऑफ साइड ऑफ स्टंप ही आसपास रख रहे हैं। वहां पर कुछ सूचनाएं देते हुए शाहिद सर दिखाई दे रहे हैं फिलहाल हमारे स्क्रीन के ऊपर। इधर आउट साइड में एक शॉर्ट फाइन ले रखा है, एक डीप मिड विकेट बाउंड्री लाइन, बिल्कुल बाउंड्री लाइन पे चिपका के रखा है, और 3 खिलाड़ी केवल और एक लॉन्ग ऑन है। इन 3 खिलाड़ियों को बिल्कुल, और 6 खिलाड़ियों को लगभग ऑफ साइड में यहाँ पर जमा रखा है अलीम ने। खिजर है नए बल्लेबाज, खिजर, सय्यद खिजर ऑन स्ट्राईक वरती असणार आहेत. एक मोठा फटका केला तो स्लॉक स्वीप केलाय, फटका जातोय सीमारेषे पार, चौकार, अप्रतिम फटका पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळतोय खिजर यांच्या फळीमधनं. जिसके लिए जाने जाते हैं, कुछ उसी प्रकार का स्ट्रोक खेल गेंदबाजी हो रही है। अलीम जिसको पूरा करने की तैयारी में एक बार फिर से तैयार। नक्कीच नक्कीच या ठिकाणी 1.4 चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे 1 षटक आणि 4 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या जर बघितली 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, परंतु मागचा चेंडू फुलटस होता आणि या चेंडूवरती एक संधी होती, त्या संधीचं सोनं केलं खिजर यांनी. 4 धावा मिळाल्या होत्या. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, परंतु चेंडू येतोय यष्टिरक्षक अक्षय यांच्या हातामध्ये निर्धाव, आणि शेवटचा चेंडू बाकी असणार आहे सर या षटकामधला. सर वैसे खिजर को रिवर्स स्वीप का बादशाह माना जाता है, और वही अटेम्प्ट किया था उन्होंने वहां पर, जिसके लिए जाने जाते पहचान बनाई है बुल्ढाना के परिसर के इलाकों में खिजर ने, तो वही स्ट्रोक खेलने के प्रयास में, चूंकि इस बार कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर नक्कीच नक्कीच सर. पण आलिम यांना बुलढाणा एक्सप्रेस नावाने ओळखले जाते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. त्याच प्रकारची गोलंदाजी करतायत आलिम मैदानामध्ये. बुलढाणा एक्सप्रेस मैदान गाजवतोय. जी बिल्कुल सर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, वो तो पहले ही मैंने कहा आपसे कि बहुत ही अच्छी गेंदबाजी अलीम की ओर से हो रही है. ये गेंद इस बार ऑपोली मिली, फुल टॉस गेंद, सही नसीहत पहुंचाई इस खराब गेंद को 6 रन के लिए, बढ़िया मैक्सिमम. पहुंचा 18 रनों पर 1 विकेट के नुकसान पर, जो कि अच्छी गेंदबाजी कर रहे थे आलिम, लेकिन जो पिछली वाली गेंद थी उसे फुल टॉस गेंद किया था और उसी का नतीजा भुगतना पड़ा. गेंद जा पहुंची है सीमा से बाद 6 रनों के लिए. काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है. तीसरे ओवर की तैयारी हो रही है. इधर नजदीकी एंड से देखना है किस गेंदबाज को आजमाया जाता है. अमोल दिखाई दे रहे हैं. खिजर ने काफी अच्छे हाथ खोले हैं. 3 गेंदों का सामना करते हुए 10 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, जिसमें 1 चौका और 1 छक्का शामिल है. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं खिजर अपने टीम के लिए. परवेज के आउट होने के बाद में काफी अच्छी बल्लेबाजी कहना होगा खिजर द्वारा. क्या कहते सर? बिल्कुल, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. लगातार 2 चौके लगाकर अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं यहाँ पर बीच मैदान पर. और तीसरे ओवर की तैयारी, उनके लिए काफी फैला हुआ फील्ड, 38 सर्कल का जो शिकंजा है उससे बाहर निकलता दिखाई दे रहा है समर्थ चैम्प क्रिकेट क्लब. और आजादी है आपको कि आप चाहे जिधर फील्डर लगा ले. परंतु आता अमोल गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. एक मातब्बर गोलंदाज आपल्या संघाकरता. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या अमोलने. अमोल एक बार फिर से तैयार. क्रीज के कोने से ऑफ साइड ऑफ स्टंप निकाला, गेंद को बीट किया बल्लेबाज को बगैर किसी रन के. लाइक है उधर, नो स्ट्राइक ले रहे हैं अभी फिलहाल बल्लेबाजी करने के लिए. नक्कीच नक्की या ठिकाणी अमोल दादाचा प्रयत्न आहे सर, चेंडू पडल्यानंतर बाहेर कशा प्रकारे वळेल आणि त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी होतोय. जी बिल्कुल सर, बिल्कुल. एक डीप पॉइंट पर खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन से चिपका दिया गया. एक डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी को तैनात किया गया, और एक लॉन्ग ऑफ है शाहिद सर के रूप में जो कि दिखाई दे रहे हैं हमारी स्क्रीन पर. ये गेंद इस बार स्केयर करना चाहते थे, फील्डर मौजूद वहां पर, असलम गेंद को उठा न सके सफाई से, लेकिन हड़बड़ाहट जरूर मन में थी. वहां पर कॉल किया था कि रन के लिए दौड़ पड़ते हैं, लेकिन मना किया ना उन स्ट्राइकिंग एंड से. बढ़िया कॉलिंग मैं कहूंगा यहाँ पर. खतरनाक साबित हो सकता था ये रन. स्कोर अभी भी रुका हुआ 18 रनों पर 1 विकेट खोने के साथ ही परवेज के रूप में उर्फ शेरा औरंगाबाद के ओर से.
ये गेंद इस बार लेग स्टंप के ऊपर भटके, बहुत ही बढ़िया शॉट है, रन होंगे इसमें, 4 रन के लिए इशारा आता हुआ अंपायर का। अमूल एक बार फिर से बेहतरीन कवर ड्राइव, बढ़िया फील्डिंग, लेकिन वहां पर तारीफ करनी होगी, खूबसूरत स्ट्रोक इस बार कॉपी बुक स्टाइल में, बिल्कुल राहुल द्रविड़ की याद दिला दी यहां पर लईक अंसारी ने। खूबसूरत कॉपी बुक स्टाइल में जमीन से चिपकती हुई ये गेंद, बढ़िया स्ट्रोक लगता है ओम सर जहां तक इस शॉट का सवाल। स्कोर पहुंचा इस 1 रन के सहायता से 23 रनों पर 1 विकेट खोने के पश्चात तीसरे ओवर का खेल चल रहा है बीच मैदान पर। बेहतरीन क्रिकेट, आकर्षक क्रिकेट, आक्रामक क्रिकेट देखने को मिल रहा है। सभी दर्शक जो कि लाइव यूट्यूब पर इस मैच का आनंद ले रहे हैं और यहाँ पर बैठे हुए सभी मेरे प्यारे दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। हवाएं चलती हुई, ठंडी ठंडी हवाएं बिल्कुल खिलाड़ियों को बहुत ही राहत महसूस कर रही होगी बीच मैदान पर, लेकिन लईक बहुत आक्रामक मोड में फिलहाल सामना करने के लिए तैयार। बहुत ज्यादा बाहर निकली, मजबूर किया अंपायर को कि दोनों हाथ अपने हवा में उठाए और वाइड कहे इस गेंद को। टप्पा खाने के बाद और ज्यादा बाहर निकलती हुई, विकेट कीपर ने विकेट के पीछे गैदर किया, अक्षय थे संभवतः उन्होंने गेंद को। बेहतरीन विकेट कीपिंग और एक अच्छे खिलाड़ी, एक अच्छा नाम बनाया है जहां तक समर्थ क्रिकेट क्लब का सवाल। ये गेंद इस बार हवा में जरूर है, लेकिन नो मैंस लैंड का इलाका चुना, फील्डर मौजूद है तब तक उठाते गेंद को, फुल फील्ड करते हैं वहां पर, 1 रन दौड़कर पूरा कर लिया। स्कोर पहुंचा इस 1 रन के सहायता से 25 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। बड़ा झटका, बड़ा आघात यहां पर आर्यन 11, इसरार 11 आर्यन 11 को परवेश के रूप में। तीसरे ओवर का खेल चल रहा है बीच मैदान पर, कमेंट्री एंड से गेंदबाजी हो रही है। ये गेंद ऑफबॉली मिली है, यहां पर बढ़िया शॉट है, 1 बाउंड्री, 4 रन के लिए। आराम होने की तैयारी में धर्मवीर अखाड़ा की ओर से, उधर बॉलिंग में परिवर्तन होना हो, कमेंट्री में जरूर परिवर्तन होने जा रहा है। आ रहे मेरे सहयोगी कमेंटेटर फारूक सर। शुक्रिया सर, फिर से एक बार जुड़ना चाहूँगा यहाँ पर हमारे, मैं फारूक सर यूट्यूब लाइव और सभी दर्शकों से धर्मवीर अखाड़ा आमदार चषक 2021 इस क्रिकेट के बड़े दंगल में आप सभी का मैं इस्तकबाल स्वागत करता हूं। बीच मैदान पर एक मैच बहुत ही बेहतरीन स्थिति में पहुंचता हुआ नजर आ रहा है। जिस तरह के यहां पर टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया समर्थ चांद बुल्डाना ने, और वो अपने फैसले पर अब तक यहां पर अच्छी गेंदबाजी करता हुआ नजर आ रहा है। जिस तरह के बल्लेबाज जिनको हम जानते हैं, इनके बल्लेबाजी जो आक्रामकता और उसमें जो क्षमता और जो बाहर करने की जो क्षमता है, हवाई फायर करने की क्षमता है, तो उस प्रकार से जिस तरह से रन बटोरते हैं, जहां तक घाटनांदरा के ये दोनों ही बल्लेबाज, तो उनको निश्चित रूप से यहां पर रोकने में सफल हुए थे गेंदबाज समर्थ 11 बुल्डाना की ओर से। जिस तरह से अब गेंदबाज वहां पर अलीम को फिर से आजमाया जा रहा है, तो पहली ओवर में अलीम ने काफी बढ़िया गेंदबाजी की थी, लेकिन थोड़े से लास्ट गेंद पर फुल टॉस गेंद के ऊपर छक्का जो उनको लगा था, जिसके फलस्वरूप यहां पर अब जाकर स्कोर पहुंचा है 29 रन 1 विकेट के नुकसान पर।
इस बार ये गेंद नीचे रह गई थी, पैरों से जाकर टकराई। खिजर उसको खेलना चाहते थे रिवर्स स्वीप, लेकिन कामयाबी मिलती हुई यहां पर गेंदबाज अलीम को। जिस तरह की गेंदबाजी हो रही है अलीम की ओर से, बहुत ही बेहतरीन उनका बॉलिंग रनअप है। और अपने रनअप से ऐसे जब छूटते हैं जैसे बुल्डाना एक्सप्रेस छूट रही हो, और निश्चित रूप से बल्लेबाज को वहां पर कठिनाई और परेशानी में डालने में सफल होते हुए नजर आ रहे हैं अलीम। ये गेंद इस बार खेला जरूर है, डिव स्क्वायर लेग पर खड़े खिलाड़ी मौजूद, वहां पर एक ही रन होगा। अच्छी थ्रो भी वहां पर सीधे अक्षय विकेट कीपर के हाथों में, तो एक रन से वहां पर मौका मिलता हुआ लईक अंसारी को देखा जा सकता है कि जिस तरह के लईक अंसारी बल्लेबाजी कर रहे हैं, एक अच्छी स्थिति में पहुंचाने के प्रयास में। जहां तक असरार आर्यन 11 घाटनांद्रा का सवाल है, तो काफी उम्मीदें इस लईक अंसारी के कंधों के ऊपर और दोनों ही बल्लेबाजे पर अभी देखी जा सकती है। क्या इसको रोकने में कामयाब होंगे, थोड़ी सी फील्डिंग में बदलाव करते हुए समर चैंप बुल्डाना। अलीम बहुत ही बेहतरीन ये गेंद, और उतनी बढ़िया वहां पर फील्डिंग, स्क्वायर लेग अंपायर के ठीक करीब में खड़े खिलाड़ी अमूल। काफी अच्छा गेंदबाजी हुई थी, अब अच्छी उनकी क्षेत्र रक्षण देखा जा सकता है। इस एक रन से टीम का स्कोर आगे बढ़ा है 31 रन, एक विकेट के नुकसान पर। अब खिजर सामना करने के लिए तैयार है। एक स्लिप, एक गली, एक शॉर्ट एक्स्ट्रा और एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन। अलीम इस बार बहुत अच्छी गेंद, खेला जरूर है, कलाइयों के सहारे से इसे मोड़ दिया है डीप मिड विकेट की तरफ, लेकिन काफी चुस्त वहां पर दौड़ कर आए थे किशोर, जिन्होंने दूसरे रन बनने की संभावना को वहीं खत्म करके अपने वहां पर सीमा रेखा पर जाते हुए नजर आ रहे हैं। तो कुल मिलाकर अच्छी फील्डिंग का नमूना पेश करते हुए समर चैंप की ओर से किशोर को देखा जा सकता है। जिस तरह से गेंदबाजी हो रही है, तो बहुत अच्छी गेंदबाजी, जिस तरह की गेंदबाजी की एक उम्मीद लगाए थे कैप्टन राजकुमार अंबू ने, उसी पर खरे उतरते हुए अलीम देखे जा सकते हैं। अलीम इस बार बहुत बढ़िया शॉट है, तारीफ करनी होगी। यहां पर जैसे ही देखा पटकी हुई गेंद पर और लईक अंसारी के बीच कि यहां कुल मिलाकर बहुत ही बढ़िया यहां पर वापसी करनी होगी बल्लेबाजों को। अपने बल्लेबाज अपने हाथ खोलते हुए नजर आ रहे हैं लईक। इस ओवर के बाद ड्रिंक्स वहां पर लिया जाएगा, तो माया भाव भी हमको नजर आएंगे। इस ओवर से आखिरी गेंद पैर से जाकर टकराई, वहां पर गली में खड़े असलम काफी दौड़ लगाकर उन्होंने यहां पर क्षेत्र रक्षण किया और डायरेक्ट हिट भी करना चाहिए, लेकिन हिट तो नहीं हुई, एक रन नहीं रोक पाई। एक रन से टीम का स्कोर आगे जाके पहुंचा है, लेग 22 के रूप में मिलता हुआ ये रन। ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानामध्ये आणि डीजेला मात्र एक संधी असणार आहे। धाव संख्या आहे 37 धावा इकडे बाद 37 रन।
उम्र अगर सफर ही है मुकद्दर तो परिंदों को उड़ने का हौसला भी दे। ऐसा हौसला लेकर आए हैं हमारे समर्थ चैंप बुल्डाना, जिन्होंने अब तक बहुत ही अच्छी गेंदबाजी की है। अब उनके एक होनहार गेंदबाज जो कि असलम है, जो कि 4 ओवर के बाद 5 ओवर करने के लिए आते हैं, और उनकी जो ओवर होती है देखने लायक होती है। क्या इस ओवर को और अपने इस जो शैली है उसको वहां पर क्या रख पाएंगे, ये देखना है। सामना करेंगे वहां पर लईक अंसारी। फिर से एक बार 5 ओवर की शुरुआत, असलम काफी दर्शक जुड़े हुए हमसे, खचाखच भरा हुआ स्टेडियम। इस बार वहां पर गली के क्षेत्र में डाय लगाकर रोकने का प्रयास, लेकिन काफी तेजी से शूट किया था इस बॉल को, मानो गोली की तरह गई गेंद। इस चौके के साथ आज के ऑफिशियल अंपायर ऋषिकेश सर, जो कि मेन अंपायर के रूप में देखे जा सकते हैं। हम आसमान के सितारों की बात नहीं करते, हम तो समंदर है जो गहराई पर नजर रखते हैं। ऐसे आज के हमारे ऑफिशियल अंपायर ऋषिकेश सर। मात्र प्रेक्षक पण चांगला जल्लोष करतायत मैदानाच्या बाहेर। असलमचा हा चांगला चेंडू, फुलटा चेंडू, लोअर फुलटा चेंडू, त्या ठिकाणी मात्र 40 धावतात चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय। नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या संघाकरता। काही धावा वाचवल्या, ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांची, खिजर आणि लईक यांची चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज। 12 चेंडूंचा सामना करत 21 धावांवरती खेळतात। लईक अन्सारी आणि खिजर खेळतात 7 चेंडूंचा सामना करत 13 धावांवरती। एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन अश्रार आर11 घाटनांदर संघाकडून होते। या ठिकाणी जर बघितलं 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। धावसंख्या आहे 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। मात्र या ठिकाणी एक गिअर चेंज करावा लागणार आहे औरंगाबाद संघाच्या 2 नामवंत खेळाडूंना, जे आज घाटनांदर संघाचं प्रतिनिधित्व करतायत। लाईक अन्सारी आणि खिजर मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जाते ही जोडी, आणि त्याच प्रकारचं प्रदर्शन मैदानामध्ये करतायत। असलम इस बार मोठा फटका गेला तो, त्याने फुलटा चेंडू होता। प्रेक्षकांचा जल्लोष आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। सुंदर क्षेत्ररक्षण, नक्कीच टाळ्या वाजतायत प्रेक्षकांकडनं या क्षेत्ररक्षणासाठी। बहुत ही अच्छी फील्डिंग देखी गई। किशोर है, काफी देर से यहाँ पर दिल जीतते हुए किशोर। सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं किशोर यांच्याकडनं। नक्कीच प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतं या लोकल बॉय किशोर करिता, जो एकदम चांगला क्षेत्ररक्षण मानला जातो आपल्या संघाकरता। उच्चपुरा हा खेळाडू आणि त्याचा फायदा घेतोय। एक उडी मारून या ठिकाणी संघाकरता 3 धावा निश्चित रूपाने वाचवल्या, नाहीतर हा चेंडू चौकार गेला असता। चौथा चेंडू येतोय मैदानामध्ये असलम यांच्याकडनं। आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते। हा पुन्हा फुलटॉस चेंडू, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु या ठिकाणी रोखू शकला सीमारेचे पास चौकार। गेंद पर इतने तेज वहां पर दोनों ही बल्लेबाज, जो कम नहीं है, मानो ऐसा दौड़ रहे थे जैसे 2 हिरने दौड़ रही हो। बहुत ही जल्दी आंखों ही आंखों में ये रन पूरा कर लिया। निश्चित रूप से 1 रन से टीम का स्कोर आगे जाकर पहुंचा है 48 रन। तो 50 बनने के यहां पर आसार नजर आते हुए, जहां तक असरार आर्यन 11 घाट, ये गेंद फुलटॉस गेंद, फिर से भटके, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। मैं
बहाली असरार 11 घाटनेर संघाची तर 54 धावा एक गडी बाद. असरार आर्यन 11 संघ 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय समर्थ जाम बुलढाणा संघाने. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे या ठिकाणी असरार आर्यन 11 घाटनांदर संघ 54 धावा एक गडी बाद 5 षटक समाप्त. लाईक अन्सारी आणि खिजर आक्रमक फटकेबाजी मैदानामध्ये करतायत. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाकडनं. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत शाहिद हुसेन गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. या सामन्यामधलं पहिलं षटक टाकणार आहेत आपल्या कोट्याचं. सुंदर चेंडू अचूक टप्प्यावरती चेंडू होता मात्र ते खेळून काढले त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत आणि 2 धावा नक्कीच पूर्ण होती या फटक्यावरती. या 2 धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 56 धावा आणि सुंदर डाईव्ह पाहायला मिळते अक्षय यांच्याकडनं. प्रेक्षक मात्र जल्लोय करतात या डाईव्हसाठी. 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि या षटकामधला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत शाहिद हुसेन जे आपल्या कोट्याचं पहिलं षटक टाकत आहेत आणि संघ करता 6वं षटक टाकत आहेत या मैदानामध्ये. आमदार चषक 2021 आपण बघित आहात आणि जमलेल्या प्रेक्षकांचं आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं मी ओम सोनवणे समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धर्मवीर आखाडे यांकडनं दुसरा चेंडू येतो या षटकामधला. एक चांगला चेंडू पुन्हा एक वेळ मात्र फटका खेळला त्या ठिकाणी डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि 1 धाव अर्जित केले जाते. या एका धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 57 धावा. 6व्या षटकामधले 2 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. एक चांगली गोलंदाज म्हणून या गोलंदाजाने ओळख मिळवली आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचं नाव आहे शाहिद हुसेन. एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाकरता ओळखले जातात आणि बघायचं आता कशा प्रकारची गोलंदाजी येणार आहे 4 चेंडूमध्ये ते या षटकामध्ये टाकतात. तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅनवरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला जे की धावा रोखण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी उपस्थित केलंय. मात्र हा चेंडू पायावर केला होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एक वेळ उपस्थित असणार आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जर बघितलं तर विनोद त्या ठिकाणी उपस्थित होते माझ्या मते आणि विनोदने सुंदर क्षेत्ररक्षण केलंय मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचते 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मैदानामध्ये सामना लागतोय असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि समर्थचाम बुलढाणा संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय समर्थचाम बुलढाणा संघाने. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. लाईक अन्सारी यांना फुलटॉस चेंडू होता. एक संधी होती आणि संधीचं मात्र सोनं करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि 1 धाव अर्जित केले जाते. लाईक यांच्या फळीमधनं हा फटका आला होता आणि धावसंख्या पोहोचते 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत. पुन्हा मात्र शाहिद हुसेन क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करायला पाहत आहेत. समोर बोलावले जाते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं समोर बोलवले जाते. मात्र या ठिकाणी जरूर कशा प्रकारची गोलंदाजी असेल हे मात्र फलंदाज ओळखून घेत आहेत. पुन्हा अक्षय मात्र पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी अंबू संघाचे कर्णधार उपस्थित असणार आहेत. किती धावा रोखू शकतील बघावं लागेल. 2 धावा मात्र धावण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा निश्चित रूपाने अर्जित केल्या जाते. या 2 धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 61 धावा एक गडी बाद. या ठिकाणी 1 चेंडू बाकी असणार आहे 6व्या षटकामधला ज्याला पूर्ण करतील शाहिद हुसेन ज्यांनी आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. मैदानामध्ये अप्रतिम असा सांगणार होतोय असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि समर्थजाम बुलढाणा संघादरम्यान. शेवटचा चेंडू येतोय 6व्या षटकामधला. ज्या चेंडूचा सामना करतील खिजर जे 11 चेंडूचा सामना करत 2 षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने 22 धावांवरती खेळतायत. सुंदर फटकेबाजी खिजर यांनी आल्यापासूनच केली आहे. पुन्हा मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. याला फ्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र धावबाद होऊ शकले असते. फेकी चुकली यष्टीरक्षक अक्षयची आणि 22च्या रूपाने 1 धाव अर्जित केले जाते. या धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 62 धावा एक गडी बाद. 6 षटक समाप्तीनंतर एक चांगली गोलंदाजी बनवल्या गेल्या षटकामध्ये शाहिद हुसेन यांच्याकडनं. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंदबाजी. एक मौका जरूर था वहां पर स्टंप बिखेरने का. जिस तरह से निशाना साथ लेते वहां पर तो निश्चित रूप से वहां पर जो है लाइक अंसारी लाइक क्लासिक बल्लेबाज वहां पर परेशानी में पड़ जाते. फिर से एक बार असलम आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए. देखना है इस ओवर में क्या वो वापसी कर पाएंगे. जो अपनी गेंदबाजी में लगातार फुल टॉस गेंदें किए थे जिसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने.
फिर से एक बार अच्छी फील्डिंग। सर मागच्या षटकामध्ये अस्लम यांनी 17 धावा दिल्या होत्या, तरी सुद्धा संघाचे कर्णधार राजकुमार गमई उर्फ अंबू यांनी अस्लम यांना गोलंदाजी मार्कवरती आणलंय. एक वेगळा विश्वास आहे अस्लम यांच्यावरती. नक्की ज्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये त्यांनी प्रदर्शन केलं होतं. अब खिजर है वहां पर, खिजर स्टाइलिश वहां पर खड़े हुए हैं असलम का सामना करने के लिए। असलम की गेंद पैरों से जाकर लगी, एक रन जरूर पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे उसे खिजर, लेग बाइस के रूप में आता हुआ ये रन, इसे एक रन से टीम का स्कोर बड़ा है आगे, 63 पे जा पहुंचा है। हमारे इस कमेंट्री बॉक्स में मोइन शेख जो कि 12th मैन समर चैम बुल्डाना की ओर से आए हुए, उसी के नक्कीच सर. बाद में परंतु या स्पर्धेच्या रोहित भी माध्यमातून है। बुलढाणेकरांना एक चांगली संधी मिळाली की थर्ड मॅन सुद्धा आपण या ठिकाणी थर्ड अंपायर सुद्धा या स्पर्धेमध्ये आयोजित केलाय. एक मोठा फटका केला जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु चेंडू बघण्याचा आहे. पंचाचा इशारा काय येतो तर 6 धाबे करता सीमारेचे पार हा चेंडू जातोय. अप्रतिम फटका. ची भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरे पंच लाईव्हच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जर चुकीचं काही घडत असेल मैदानामध्ये तर ऑन फील्ड पंचांना मात्र संधी देत आहेत आणि त्यांना सूचना करतायत की चुकीचं घडलं तर एक चांगलं आयोजन बनावं लागेल आमदार चषकाच्या माध्यमातून धर्मवीर आखाडा यांच्याकडनं. ऑफ कोर्स बेशक कल ही हमने देखा था कि नरेंद्र सोनू ने जिस तरह से आउट हुए थे वो थर्ड अंपायर पे डिसीजन दिया गया था और उसके बाद चेक करने के बाद उनको वहां पर रन आउट कर दिया गया था। ये गेंद बहुत अच्छी गेंद, ऑफ स्टंप पर जैसे शेपल कर रहे हैं वहां पर लाइक क्लासिक, तो उस गेंद की गति को वहां पर बदलते हुए गेंदबाज और ऑफ स्टंप की तरफ वहां पर अपनी इस गेंद को डालने में कामयाब हुए थे और निश्चित रूप से रन बनने की संभावनाएं खत्म होती हुई। नक्कीच नक्कीच. मात्र आता यष्टीरक्षक जर पाहिले तर आपण पुन्हा स्टंपच्या जवळ येत आहेत, क्लोज किपिंग करतायत आणि हा मोठा फटका खेळला येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होता. चेंडू गेला सीमारेचे पार 4 धाबे करता. तरी संदेश देत असतील मैदानामध्ये. बिल्कुल राजकुमार जिस तरह से उनकी भूमिका में नजर आ रहे हैं, तो जैसे भी वहां पर थोड़ा बदलाव नजर आता है तो वो कुछ न कुछ अपनी सूचनाओं के साथ पहुंचते हैं. एक मेसेज आणि चांगला चेंडू पाहायला मिळतो. कट केला चेंडू, धावतो सीमारेषेकडे. 4 धावा नक्कीच लिहिल्या होत्या या फटक्यावरती. सीमारेषे पार चौकार येतोय मैदानामध्ये. अप्रतिम फटका. चौकाराने एका षटकाराच्या सहाय्याने 44 धावांवरती खेळतात लाईक, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं आणि पुन्हा एकदा एक संधी आहे लाईक अन्सारी यांना अर्धशतक झळकावण्याची या मैदानावरती. एक मर्तबा 47 पे भी आउट हुए थे आणि या ठिकाणी अर्धशतक पूर्ण करतोय लाईक अन्सारी ज्यांचं नाव आहे. अप्रतिम फटका. प्रेक्षकांना ज्या प्रकारे त्यांनी अर्धशतक झळकावलंय, थँक्यू बॉस. अप्रतिम फटकेबाजी. टाळ्या व्हायला पाहिजे लाईक अन्सारी यांच्याकरता ज्या प्रकारे अर्धशतक झळकावलंय. शाबाश. चौके के बाद छक्का लगाकर देखते हैं, हम अपने आप से आगे आकर देखते हैं और वहां पर रोहित शर्मा को तो है सेंचुरी बनाने का शौक, आज हम यहां पर हाफ सेंचुरी बनाकर देखते हैं. तो जो लाइक क्लासिक ने यहां पर बल्लेबाजी की है, जिस तरह से बल्लेबाजी की है तो यहां पर लोगों का दिल जीता है. 83 रन. नक्कीच सर, लाईक साठी मी असं म्हणेल की रग खून में उबाल जब तक जवानी है. अरे लाईक भाई तेरे इसी अंदाज की तो दुनिया दीवानी है. आणि या ठिकाणी दिवाने केले बुलढाण्याच्या प्रेक्षकांना या खेळाडूने. बहुत ही बढ़िया ओम सर. जहां तक गेंदबाज का कृपया नाम बता दे. शायद आ रहे हैं
और जिस तरह से शायद वहां पर आ रहे हैं गेंदबाज के रूप में, इधर भी हमारे शफीक सर भी आपके सामने आ रहे हैं, जो कि शाहिद सर के उस्ताद है शफीक सर। धन्यवाद सर। शाहिद सर को लाया जा रहा है, अब वो भी सर है। एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ, ये है ऑफसाइड की फील्ड। और एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी को तैनात किया गया है। अंतिम ओवर की तैयारी हो रही है, सामना करेंगे खिजर पहली गेंद का। गेंद इस बार ओवर पिच गेंद थी, वहां पर ऑन साइड में ढकेला, स्क्वायर लेग की तरफ एक फील्डर मौजूद वहां पर, तब तक उठाते गेंद को, फील्ड करते, दूसरे रन के लिए आना चाहते थे। मन में हड़बड़ाहट जरूर थी, लेकिन भाप लिया था उस खतरे को, वापस खींचे कदम अपने क्रीज में जो बढ़ाए थे वहां पर रन के लिए। स्कोर पहुंचता हुआ 84 रनों के कुल योग पर। 8वें ओवर का अंतिम ओवर का खेल हो रहा है। उसकी दूसरी गेंद लेकर एक बार शाहिद फिर से तैयार, उधर दूर वाले शॉट पे। 8वां धर्मवीर अखाड़ा की ओर से गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं। लेफ्ट आर्म ऑन द विकेट, गेंद इस बार खेल दिया है। जब तक डीप एक्स्ट्रा कवर से फील्डर निकल कर आते, फील्ड करते, दूसरे रन के लिए हड़बड़ाहट, तेजी दिखानी पड़ रही है और तीसरा रन के लिए भी मन बना रहे हैं और तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े हैं। और उसी के साथ अपील हो रही है वहां पर, थर्ड अंपायर का निर्णय लिया जा रहा है। उधर हमारे आज के थर्ड अंपायर आकाश सर, आकाश सर तो फील्ड पर है। उधर थर्ड अंपायर को पूछा गया है कि ये आउट है या नहीं। फिलहाल ये निर्णय आना अभी बाकी। स्कोर पहुंचा, हाँ आणि सर या स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाची भूमिका सुद्धा निभावली जाते। आणि या ठिकाणी तिसरा पंचाकडनं नाबाद दिल्या गेले, नॉट आउट दिल्या गेले। सर या स्पर्धेच्या माध्यमातून फारुख सरांना मी विचारतोय, या स्पर्धेच्या माध्यमातून सर ज्या प्रकारे अप्रतिम अशी तिसऱ्या पंचाने भूमिका बजावली आपल्या संघाकरता आणि आपल्या या आयोजनाकरता, एक चांगल्या चमूने या ठिकाणी सुंदर पंचगिरी झाली आहे म्हणावी लागेल। बिल्कुल बहुत ही बढ़िया सर, कोई नो डाउट, बिल्कुल बहुत ही बढ़िया अंपायरिंग हो रही है। ये गेंद इस बार हवा में, फील्डर उसके नीचे आ रहे हैं, बढ़िया कैच बन सकता है वहां पर और एक आसान सा कैच वहां पर। सुंदर किशोर करना पंधरा चेंडूचा सामना करत 24 धावांची खेळी खिजर यांची समाप्त झाले। सुंदर झेल झाला होता किशोर बावणे यांच्याकडनं, ज्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय मैदानामध्ये आणि शाहिद हुसेन यांना गडीबाद करण्यामध्ये यश प्राप्त होते। दुसरा हादरा दिला जातोय या ठिकाणी अश्रार आर्यन 11 घाटनांदरा संघाला। 8व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। चौथा चेंडू येतोय मैदानामध्ये, बॅटवर स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, मात्र व्यवस्थितरित्या फळीवरती चेंडू आला नाही आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केल्याने धावसंख्या पोहोचते 88 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 2 चेंडू बाकी असणार आहेत, नक्कीच या ठिकाणी 2 चेंडू बाकी असणार आहेत। बघायचं आहे 2 चेंडू कशा प्रकारे टाकतात शाहिद सर। 88 रन 2 विकेट के नुकसान पर, 88 फॉल ऑफ 2 विकेट्स। बहुत ही लंबा पार्टनरशिप चला। हमारे स्कोरर बताया कि कितने रन की पार्टनरशिप किजर और लईक ने की थी। 79 रनों की पार्टनरशिप, बहुत ही बढ़िया पार्टनरशिप। 79 धावाची साझेदारी झाली होती। बहुत अच्छी गेंद, इस बार टप्पा खाने के बाद बाहर निकली। तौफीक है बल्लेबाज, बढ़िया ऑलराउंडर जहां तक घाटनांदरा का सवाल। आणि शेवटचा चेंडू येतोय पहिल्या डावामधला, शाहिद हुसेन घेऊन येतात त्या चेंडूला। धर्मवीर आखाडा यांकडनं शेवटचा चेंडू, बघायचा मोठा फटका येईल का, नक्कीच। मात्र चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतो। व्हाईट यॉर्कर यांचा चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव अर्जित केले जाते। निर्धारित 8 षटकांच्या समाप्तीनंतर असरार आर्यन 11 घाटनांदरा संघाची धावसंख्या आहे 89 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 90 धावांचं आव्हान असणार आहे सर समर्थजाम बुलढाणा संघाला।
या ठिकाणी 8 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली असरार आर्यन इलेव्हन घाटनांदरा संघाची तर 89 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 90 धावांचं आव्हान असणार आहे आता समर्थ जाम बुलढाणा संघाला. बघायचं आहे लक्षाचा पाठलाग समर्थ जाम बुलढाणा संघ कशा प्रकारे करतो. लाईक अन्सारी यांनी सुंदर अर्धशतक झळकावलेलं आहे. 53 धावांची खेळी, 7 चौकार आणि 2 षटकार त्यामध्ये सामील आहेत. परवेज आपल्या संघाकरता जास्त काही करू नाही शकले, परंतु त्यानंतर खिजर यांनी सुंदर फटकेबाजी यांच्याकडनं पाहायला मिळत होती. 24 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारली. तौसिफ यांच्याकडनं मात्र 2 चेंडूमध्ये 1 धाव काढून ते नाबाद राहिलेले आहेत. सुंदर खेळी लाईक अन्सारी यांची. आणि गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर अमोल जाधव यांनी 2 षटकामध्ये 19 धावा दिल्या, त्यांना कुठलाही गडी बाद करता नाही आला. आलिम यांनी 2 षटकामध्ये 17 धावा देत एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला होता परवेज यांच्या रूपाने. आणि शाहिद हुसेन यांनी सुद्धा 2 षटकामध्ये 12 धावा देत एक गडी बाद केलाय. सुंदर गोलंदाजी झाली शाहिद सर यांच्याकडनं. नक्कीच 90 धावांचं आव्हान असणार आहे. बघायचं आहे आव्हानाचा पाठलाग आता समर्थजाम बुलढाणा संघ कशा प्रकारे करतो. डीजेला मात्र यामध्ये एक संधी असणार आहे.
सय्यद सरफराज जे की संघाचे कर्णधार आहेत ते गोलंदाजी मार्गवरती आता आपल्याला दिसणार आहेत. धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करतील. या ठिकाणी बघायचं आहे गोलंदाजी मार्गवरती सय्यद सरफराज संघाचे कर्णधार गोलंदाजी मार्गवरती तयार झाले आहेत. या ठिकाणी 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे. 48 चेंडू 90 धावा. जमलेल्या प्रेक्षकांचं आणि जुळलेल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मी दुसऱ्या पडावामध्ये ओम सोनवणे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 90 धावांचं आव्हान असणार आहे. 90 धावांचं आव्हान असणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण दोन्ही संघ तयार आहेत मैदानामध्ये. कुणाला सुटली आहे कुणा खाऊ नका भाव सुरू होतोय सामन्याचा दुसरा पडाव. दुसऱ्या पडावाचा पहिला चेंडू आणि या ठिकाणी मात्र स्लॉक स्वीप केलं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि जेलबाद राजकुमार गवई यांचा मात्र दिवस चांगला नाहीये. पहिल्या विकेटचं पतन पहिला हातात अंबूच्या रूपाने पहिल्या विकेटचं पतन होते. समर्थ फटकेबाजी करतो प्रेक्षकांची मने जिंकतो. एक अनेक वेळा आपण पाहिलं की 6व्या-7व्या नंबरवर फलंदाजी करतो पण तो आज सलामीचा फलंदाज आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता असलमच्या फळीमधनं. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. अजूनही संघाचं खातं उघडणं बाकी आहे. समर्थ जाम बुलढाणा संघ 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. आपण बघत आहात आमदार चषक 2021 मैदानामध्ये एक रंगतदार सामना रंगतोय. अश्रार आर्यन 11 घाटनांद्रा आणि समर्थ जाम बुलढाणा संघादरम्यान 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतो समर्थ जाम बुलढाणा संघ. पुन्हा मात्र हा चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी गती कमी होती थोडासा वेग कमी होता चेंडूला आणि मात्र समजू शकले नाही फलंदाज असलं या चेंडूला. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकदा वर्जित केले जाते आणि संघाचं आणि वैयक्तिक असलम यांचं खातं उघडलं जाते. धावा आहेत फलकावरती 1 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. टाकी के पास जो बच्चे बैठे हैं कृपया उठ जाए वहां से. टाकी के पास से उठ जाओ आप वहां से उठ जाओ. त्या ठिकाणी टाकीजवळ बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आयोजकांच्या वतीने विनंती आहे की कृपया आपण बाजूला व्हायचं आहे. मोठा फटका खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित बनतो. चेंडू जाईल सीमारेचे पार चौकार. अक्षयच्या फळीमधनं हा चौकार येतो. वेलकम बाउंड्री दुसऱ्या पडावामधली. आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जाणकार प्रेक्षकांना विनंती आहे कृपया त्यांना बाजूला बसवायचं आहे. या ठिकाणी मोठा फटका केला तो क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित असणार आहे. किती धावा बघाव्या लागतील आणि या ठिकाणी निश्चित रूपाने 1 धाव पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता अक्षयकडनं. सय्यद सरफराज यांची चांगली गोलंदाजी मानावी लागेल. ज्या प्रकारे ते मागच्या चेंडूवरती चौकार खेचला होता फलंदाज अक्षयने या चेंडूवरती मात्र जास्त काही करू शकला नव्हता. एक फटका स्वीपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होता आणि धाव संख्या जर पाहिली 6 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे.
मोठा फटका पुन्हा खेळायचा प्रयत्न होता. असलम यांच्या फळीवरती चेंडी व्यवस्थितरित्या येत नाहीये, ही अडचण आहे समर्थ जाम बुलढाणा संघाकरता. मात्र एका षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या जर बघितली 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक झटका 1 हादरा दिला जातोय अंबूच्या रूपाने. सय्यद सरफराज यांना मिळणारी ही पहिली यशस्वी विकेट. आणि बघायचं आहे आता मात्र 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या चालू असणार आहे. 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय समर्थ जाम बुलढाणा संघाला. अजूनही 42 चेंडू आणि 83 धावांची आवश्यकता. 42 चेंडू आणि 83 धावांची आवश्यकता असणार आहे. समर्थ जाम बुलढाणा संघाची जबाबदारी मात्र अक्षय आणि असलमच्या खांद्यावरती असणार आहे. बघायचं या जबाबदारीला या भूमिकेला कशा प्रकारे हे दोन फलंदाज पार पाडतात. अक्षय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा वन डाऊन फलंदाजी करता आला होता, आता सुद्धा वन डाऊन फलंदाजी करता आला होता. शेवटपर्यंत नाबाद राहूनही अक्षयला मात्र सामना जिंकून देता आला नव्हता. ही खंत त्याच्या मनामध्ये नक्कीच असेल, परंतु ती खंत या सामन्याच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. कुंवर सिंग चव्हाण येत आहेत गोलंदाजी करता. औरंगाबादचा हा खेळाडू आणि एक चांगला खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने आपलं नाव गाजवलंय. एक चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यश प्राप्त झालंय या गोलंदाजाला. आणि बघायचं आहे आज जिजामाता प्रेक्षकार या मैदानावरती आमदार चषकाच्या माध्यमातून समर्थच्या बुलढाणा संघाच्या फलंदाजासमोर कशा प्रकारे गोलंदाजी करतात कुंवर सिंग चव्हाण. कुंवर सिंग चव्हाण आले आहेत गोलंदाजी करता आणि थोडासा मात्र वॉर्मअप करण्याचा प्रयत्न होतोय. आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असणार आहे. असलम ऑन स्ट्राईक असणार आहेत. थोडासा मात्र पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. असलम सामना करतील पहिल्यांदाच या सामन्यामध्ये कुंवर सिंग चव्हाण यांच्या चेंडूचा. आणि एक चांगला चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. धावसंख्या थांबलेली 7 धावांवरती. नक्कीच या ठिकाणी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जर म्हटलं जातंय की जे चेंडू निर्धाव टाकतात ते गोलंदाज मात्र हिरो बनतात आणि जे चेंडू मात्र निर्धाव खेळून काढतात त्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी विलन ठरवलं जातं. बघायचं आहे हिरो आणि विलन कोण ठरणार तर मैदानामध्ये. असलम मैदानामध्ये जुटलेला आहे, कर्तव्य करतोय आपल्या संघाकरती मोठे फटके मारण्याची, परंतु मात्र संधी मिळत नाहीये मोठा फटका मारण्याची. आणि पुन्हा मात्र अप्रतिमदाचा चेंडू, या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र या ठिकाणी येतोय मैदानामध्ये एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. या एका धावेनिशी धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या पोहोचते 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय समर्थच्या बुलढाणा संघाला. आमदार चषक 2021 आपण बघत आहात आणि आज बुलढाण्यामध्ये जिजामाता प्रेक्षकार या मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातूनही जुळलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर ही गर्दी वारंवार आता वाढत जाईल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांची संख्या वाढतच आहे. काल आपल्याला 50,000 प्रेक्षकांनी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं होतं. सायंकाळपर्यंत झालेले तिन्ही सामने 50,000 प्रेक्षकांनी आपले पाहिले होते. आज सुद्धा तशीच अपेक्षा असणार आहे प्रेक्षक जुटण्याची आणि हळूहळू ते प्रेक्षक आपल्याला जुळत आहेत. एक मोठा फटका खेळायचा अक्षयच्या फळीमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आणि दुसऱ्या विकेटचा पतन दुसरा हात दिला जातोय. कुंवर सिंग चव्हाण मैदान गाजवतोय. सुंदर झेल झाला होता गणेश यांच्याकडनं कुंवर सिंग यांच्या गोलंदाजीवरती. मात्र दुसरा हादरा, दुसरा झटका दिला जातोय. संघाचा कर्णधार पहिल्या षटकामध्ये बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये संघाचा उपकर्णधार बाद होतोय. या ठिकाणी अडचणींचा आणि संकटाचा सामना करावा लागतोय तो म्हणजे समर्थच्या बुलढाणा संघाला. आणि चेंडू जर बघितले या षटकामधले तर झाले आहेत 3 चेंडू आणि 3 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत.
2 गडी बाद 8 धाबा. या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो समर्थ चाम बुलढाणा संघाला. कर्णधार आणि उपकर्णधार मात्र या ठिकाणी पवेलियन मध्ये पोहोचले आहेत. जसे भारतीय संघाची आज कसोटी सामना चालू आहे इंग्लंड सोबत, त्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सुद्धा बाद झाले आहेत त्या सामन्यामध्ये. पुन्हा मात्र हा चेंडू अप्रतिम दर्जाचा, परंतु पंचाकडनं इशारा येतोय वाईड. अतिरिक्त धाव पण मिळणार आहे नक्कीच आणि धावफलक पुढे सरकेल थोडस. 9 धाबा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी, परंतु तशाच प्रकारची फटकेबाजी असलम यांच्याकडनं पाहायला मिळत नाहीये. अंबो आणि बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये संघाचे उपकर्णधार अक्षय बाद झालेले आहेत. एक वेगळी जबाबदारी असेल असलमच्या खांद्यावरती. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न होता. पुन्हा चेंडू मात्र पहिला व्यवस्थितरित्या येत नाहीये आणि एक धाव अर्जित केला ते नक्कीच या ठिकाणी फेकी जर चांगल्या स्वरूपाची असती क्षेत्ररक्षक सचिन शेळके यांची तर माघारी परतवावं लागलं असतं असलम यांना. परंतु मात्र मैदानामध्ये चांगलं चित्र दिसते समर्थ चाम बुलढाणा संघाकरता. एक धाव अर्जित केले जाते. धावसंख्या पोहोचते 10 धावा 2 गडी बाद. 2 चेंडू दुसऱ्या षटकामधले बाकी असणार आहेत. आमदार चषक 2021च्या माध्यमातून आजच्या दिवसात दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि समर्थ चाम बुलढाणा संघादरम्यान. अजित पहिला चेंडू खेळतील या सामन्यामध्ये. एक उंच पुरा धाकड फलंदाज आपल्या संघाचा मैदानामध्ये दाखल झालाय धाकड फलंदाजी करण्याकरता. 5वा चेंडू येतो या षटकामधला आणि पहिला चेंडू खेळेल या सामन्यामध्ये अजित. अप्रतिम दर्जाचा चेंडू. काय कौतुक करावं, किती कौतुक करावं आणि कशा प्रकारे करावं. कुंवर सिंग चव्हाण यांचं सुंदर चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं अजित यांच्याकडे या चेंडूचं. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. कुंवर सिंग चव्हाण मॅन फ्रॉम औरंगाबाद आज प्रतिनिधित्व करतोय असरार आर्यन 11 घाटनांद्रा संघाचं. आणि काय गोलंदाजी होते आपल्या संघाकरता कुंवर सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून. जमलेल्या प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की हा चालू असलेला सामना असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि समर्थ चाम बुलढाणा संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय झाला होता समर्थ चाम बुलढाणा संघाकडनं. 89 धावा उभारल्या होत्या. ते म्हणजे असरार आर्यन 11 संघाने 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आता जर दुसऱ्या षटकाचा एक चेंडू बाकी असणार आहे आणि धावफलकावर धावा जर पाहिली तर 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाचे कर्णधार अंबो आणि संघाचे उपकर्णधार अक्षय मात्र पवेलियन मध्ये या ठिकाणी बसलेले आहेत बाद होऊन. पुन्हा मात्र चांगला चेंडू सन्मान दिला या चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषेकडे. त्या ठिकाणी मात्र सचिन शेळके उपस्थित आहेत मैदानामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली कुंवर सिंग चव्हाण यांच्याकडनं ज्यांनी या षटकामध्ये 4 धावा देत 1 गडी बाद केलाय. यानंतर मी समालोचनाचा भार सांभाळतोय. हिंदी समालोचक शफीक सर आपल्याशी जुळतायत. धन्यवाद ओम सर. मैं आपका सहयोगी शफीक सर यूट्यूब लाइव से जुड़ता हुआ आगे का आंखों निकाल लेते हुए. खूबसूरत गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी हो रही है. बांधे रखा है दोनों ही बल्लेबाज को. किसी प्रकार की आज़ादी लेने नहीं दे रहे हैं वहाँ पर गेंदबाज. असरार 11 आर्यन घाटनांद्रा की ओर से सैयद सरफराज को फिर से लाया जा रहा है. अपने आप को फिर से मोर्चे पर लगा रहे हैं. एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ और एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी. इधर ऑन साइड में एक डीप स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग और एक डीप मिड विकेट बिल्कुल बाउंड्री लाइन के ऊपर और एक लॉन्ग ऑन. यह है ऑन साइड की फील्डिंग. सरफराज चल पड़े इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ ही धर्मवीर अखाड़ा की एंड से. अगेन इस बार थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, अपॉली मिली है वहां पर बल्लेबाज को. रन होंगे इसमें. 1 रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन के लिए आसानी से आते हुए अजीत वहां पर अपना दूसरा रन पूरा करने के प्रयास में. स्कोर पहुंचा 13 रनों पर 2 विकेट के नुकसान पर. सरफराज एक बार फिर से अपनी दूसरी सफलता की तलाश में निकल पड़े हैं. गेंदबाज सरफराज. अगेन बहुत ही बढ़िया शॉट, खूबसूरत शॉट लेकिन बेहतरीन मैक्सिमम.
इतनी लंबे हैंडल से खेलना पसंद करते हैं, और वही किया उन्होंने। थोड़ी सी हालांकि गुड लाइन ऑफ मिडिल स्टंप पर गेंद थी, बहुत ही बढ़िया कमिट किया उस गेंद को और 6 रन के लिए सीमा रेखा के बाहर पहुंचाया। इस 6 रनों के साथ स्कोर पहुंचा 19 रनों पर 2 विकेट खोने के साथ ही। ये गेंद इस बार ऑन साइड में ढकेलना चाहते थे, फील्डर मौजूद है वहां पर, काफी लंबी दौड़ हालांकि लगानी पड़ रही है दूसरे रन के लिए। हड़बड़ाहट असलम के मन में खतरनाक साबित हो सकती थी ये दूसरे रन की हड़बड़ाहट। ये देखते हुए लौटाया वहां पर अजीत ने अपने सहयोगी खिलाड़ी असलम को और बताया कि देखिए खतरा मंडला रहा है, किसी भी समय गेंद विकेट कीपर परवेज शेरा के हाथ में आ सकती है। और शेरा कहाँ चूकने वाले, जिसके लिए उन्होंने अपना नाम बनाया है टेनिस क्रिकेट का। जहां तक सवाल, असलम सामना करने के लिए तैयार सरफराज की अगली गेंद का। गेंद गति परिवर्तन, वहां पर कैच का संभावना बन रही थी, बल्ले से टकराई, ऑन साइड में खेलना चाह रहे थे, स्लिप के इलाके से निकली गेंद 1 रन के लिए और इस 1 रन की सहायता से स्कोर पहुंचा ठीक 21 रनों पर। वो कहते हैं ना कि 21 हो गए और अब देखना है 21 से कहां तक पहुंचता है समर्थ चैंप बुल्डाना। लोकल बॉयज, लोकल खिलाड़ी सभी यहाँ पर और दर्शकों का दिल मोह लेने के प्रयास में फिलहाल बीच मैदान पर। ये गेंद बढ़िया शॉट है, रन होंगे इसमें, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है। अच्छी फील्डिंग वहां पर खीजर ने की और अब आकर थ्रो उनका 2 रन पूरे किए इसी के साथ। बढ़िया शॉट था, थोड़ी सी गुड लाइन ऑफ मिडिल स्टंप पर थी, अपना पैर आगे न डाला, बेहतरीन कवर ट्राई खेला 2 रनों के लिए। इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 23 रनों पर। महंग सर हमारे आज के ऑफिशियल स्कोरर, उनके मुताबिक 23 रन 2 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल हो रहा है। ये गेंद इस बार फिर से ऑफसाइड का इलाका चुना है, लगातार अपने स्ट्रोक को ऑफसाइड में खेलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर, इस बार कोई गलती नहीं। 1 ही रन केवल मिलेगा अपना स्ट्राइक बदलने का, अपना शॉट बदल लेने का दोनों ही बल्लेबाजों को। हालांकि ओवर की समाप्ति का इशारा, स्ट्राइक फिर से अजीत के पास ही बनी रहेगी। स्कोर पहुंचा इस 1 रन की सहायता से 24 रनों पर 2 विकेट खोने के पश्चात। आए हुए सभी दर्शकों का हार्दिक अभिनंदन, स्वागत करता हूं मैं हमारी कमेंट्री टीम की ओर से कि आप आए। हमारे एक मैदान खुदा की कुदरत है, कभी हम अपने आप को देखते हैं, कभी अपने मैदान को देखते हैं। आणि या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये आपल्याला ड्रिंक्स ब्रेक सुद्धा पाहायला मिळणार आहे। जी, चौथे ओवर की तैयारी, देखना है किस गेंदबाज को आजमाता है यहाँ पर असरार आर्यन 11 घाटनांद्रा। बहुत ही जबरदस्त मुकाबला, तला को लाया जा रहा है, ज्यादा पहचाना नाम, खामगांव ले लीजिए, बुल्डाना ले लीजिए, अपना नाम बनाया है तला ने। बढ़िया ऑलराउंडर, एक अच्छे गेंदबाज, देखना है क्या कुछ कर पाते हैं यहाँ समर्थ चैंप के सामने। चुनौतियां बढ़ती हुई, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये गेंद इस बार हवा में खेला है, वही तो उसके नीचे आ रहे हैं, लेकिन उनके पहुंच से ज्यादा बाहर निकली गेंद। अब जाकर दूसरे रन के लिए हड़बड़ाहट वहां पर मन में थर्ड अंपायर की तरफ कॉल किया है, जा रहे हैं हमारे अंपायर नक्कीच नक्कीच तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय जातोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम तास बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि खास करून विदर्भामधील आमदार चषकाच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आहे 5,01,000 रुपये आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि आपण जातोय तिसऱ्या पंचाकडे। एक चांगला निर्णय म्हणावा लागेल आयोजन समितीच्या वतीने, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी उपलब्धी, तिसऱ्या पंचांचा निर्णय दिला तर या ठिकाणी ऑन फील्ड पंचाकडनं। जी बिल्कुल, वहां पर स्क्रीन पर देखा जा रहा है, आया ये आउट हुए हैं या पहुंच गए हैं, क्रीज में सब कुछ आना अभी बाकी, और उसी के साथ आउट, तीसरे विकेट का पतन हो गया। तर तिसऱ्या पंचांचा फायदा झाला म्हणावा लागेल असरार आर11 घाटनांद्रा संघाला, तिसऱ्या विकेटचं पतन होतंय।
या स्पर्धेच्या माध्यमातून सर जर बघायला झालं तिसऱ्या पंचांची भूमिका सुद्धा ठेवण्यात आली आहे म्हणजे जी. कुठल्याही गोष्टीचं सूक्ष्म नियोजन झालंय आणि प्रत्येक गोष्टीवरची खऱ्या उतरण्याचा आयोजकांच्या वतीने या ठिकाणी निर्धाव झालाय म्हणायला लागेल निर्धाव केलाय जी बिल्कुल सर, खूबसूरत अंपायरिंग अभी तक हुई है इस टूर्नामेंट के अंदर। ऑन फील्ड पंच आमचे ऋषिकेश यांनी तिसऱ्या पंचाकडे धाव घेतली होती आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय तर इसको- मैदान बाहेर परतावा लागतंय असलम यांना। धाव संख्या थांबलेली 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 25 रन 3 विकेट के नुकसान पर तला एक बार फिर से तैयारी, इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ ही कमेंट्री बॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। ये गेंद बेहतरीन शॉट, रन होंगे इसमें जब तक फील्डर उठाए गेंद को फील्ड करे। एक रन दौड़कर पूरा किया अपने इलाके के। और एक बढ़िया कमेंटेटर खलील बागवान इस मैच का आनंद ले रहे हैं, उनके साथ शहजाद भाई उनके। चला एक बार फिर से तैयार, एक स्क्वायरिश थर्ड मैन, एक स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट और एक डीप एक्स्ट्रा कवर। ये गेंद इस बार खेलना चाहते थे, फील्डर मौजूद है वहां पर, तब तक उठाते गेंद को फील्ड करते। रन की गति को और अपने बल्लेबाजी के टॉप गियर में डालना होगा दोनों ही बल्लेबाज को अगर अपने आप को इस मैच में बनाए रखना चाहता है समर्थ चैम बुल्डाना लोकल सभी खिलाड़ी। और एक बढ़िया क्रिकेट दिखा रहे हैं निश्चित रूप से, यहाँ पर अच्छी गेंदबाजी हो रही है अभी तक। ये गेंद इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, खूबसूरत शॉट इस बार। तेज तर्रार गेंद सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। स्कोर पहुंचा 31 रनों पर। यह गेंद इस बार खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, एक आसान सा कैच वहां परवेश के लिए। मार्च पर ड्रिंक्स ट्राली माया भाई तैयार रहे। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो, ऐसा जमावड़ा आदरणीय धर्मवीर आमदार संजू बाबू गायकवाड़ ने यहां पर जमाया है। ये गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई जाने दिया विकेट कीपर के लिए और इसी के साथ ड्रिंक्स कर दिया गया है। चौथे ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 31 रन 2 विकेट के नुकसान। ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानामध्ये, आपण ड्रिंक्स ट्रॉली पाहू शकतो आणि या ड्रिंक्स ट्रॉलीवर अप्रतिम असं मनोरंजन करताना दिसणार आहेत मायाबाई। धाव संख्या जर पाहिली 31 धावा 4 गडी बाद, या ठिकाणी 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय समर्थ चाम बुलढाणा संघ। डीजेला मात्र एक संधी असणार आहे।
मनोरंजन करताना, परंतु या ठिकाणी समर्थ चाम बुलढाणा संघाकडनं प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाहीये, ही खंत आहे आमच्या बुलढाणेकरांना. ज्या प्रकारे धावसंख्या आहे 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतो समर्थ चाम बुलढाणा संघाला. आणि पाहिलं तर आघाडीची फळी मात्र आता तंबूमध्ये परतलेली आहे. बबलू पठाण येत आहेत गोलंदाजी करता 5 षटक घेऊन आणि जोडणार आहेत फारुख सर आमच्याशी 2 षटकांकरिता. समालोचन हिंदीचा भारतीय सांभाळतील. शुक्रिया. मैं फिर से एक बार फारूक सर आए हुए सभी दर्शकों का इस्तकबाल करता हूं. ये गेंद इस बार खेला जरूर लॉन्ग क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है. एक रन बनाया, दूसरा रन बनाने का मूड बनाते हुए क्या तू मैं हाँ नहीं में दूसरा रन भी बनाया. इस 2 रन से टीम का स्कोर आगे जाकर पहुंचा है 3 यानी कि 33 रनों पर 33 लॉस ऑफ 4 विकेट. यहां से देखा जाए तो विकेट थोड़ी ज्यादा गवा चुका है समर्थ चैंप बुल्ढाना, लेकिन अभी भी उनके पास ऐसे बल्लेबाज भरे हुए हैं जो कि सीमा रेखा के बाहर हवाई फायर कर सके. यहां से अगर से अपनी इस मैच पे पकड़ जमाना चाहता है समर चैंप तो उसको निश्चित रूप से यहां पर हवाई फायर करना होगी और देखना है उनकी इस चुनौती को कहां तक रोक पाएंगे. सर 22 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असणार आहे मैदानामध्ये. बिल्कुल बहुत अच्छे. इस दौरान लॉन्ग ऑफ के क्षेत्र से 1 रन पूरा किया रवि चौहान ने. रवि चौहान से एक अच्छी बड़ी उम्मीद लगाए बैठा है समर चैंप बुल्ढाना. जिस तरह के बल्लेबाज है काफी बड़ा नाम है, अच्छी बल्लेबाजी करते हैं. ऐसे जो सिचुएशन होती है इसमें हमेशा ये अपने आप की ओर से उन्होंने अच्छे बल्लेबाजी करके कई मर्तबा समर चैंप बुल्ढाना को जिताया भी है. ये जो 2 बल्लेबाज है बीच मैदान पर, एक यहाँ से अगरचे एक समझदारी वाली और एक मैच को देखकर बल्लेबाजी करे अगरचे तो यहां से अपनी पकड़ बना सकते हैं इस मैच पर. इस बीच ये गेंद बहुत ही बाहर निकली विकेटों के पीछे. परवेज ने काम अपना पूरा किया लेकिन इस एक अतिरिक्त रन को नहीं रोक पाए क्योंकि ये थोड़ी सी बाहर निकलती हुई गेंद थी. निश्चित रूप से हमारे आज के ऑफिशियल अंपायर आकाश सर जो कि मेन अंपायर के रूप में वहां देखे जा सकते हैं, उनके हाथों को यहां पर तकलीफ उन्होंने इसे अतिरिक्त यहां पर डिक्लेयर कर दिया. फिर से एक बार यहां पर मिसफील्डिंग भी हुई. डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ गेंद जाते हुए 2 खिलाड़ियों से रोकने गेंदबाजी की उम्मीद लगाए बैठा है असरार आर्यन 11 घाटनांद्रा के इस गेंदबाज से कैप्टन. और इस तरह की जो गलती हुई उनकी ओर से तो उसी का थोड़ा अफसोस जताते हुए सभी खिलाड़ी देखे जा सकते हैं. इस बार ये गेंद कट करके खेला है, बहुत वहां पर खिलाड़ी मौजूद है, बहुत अच्छी फील्डिंग भी, रन बनने की संभावना को वही खत्म किया. नक्कीच सर, परंतु ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण चुकीत झालं होतं, दुसऱ्या चेंडूवरती कर्णधार सरफराज यांनी फटकार लगावली होती आपल्या खेळाडूंना आणि दुसऱ्या चेंडूवरती चांगलं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि टाळ्यांनी स्वागत करतात स्वतः कर्णधार सरफराज सर. बिल्कुल जिस तरह से वहां पर डाय लगाकर जरूर कोशिश हुई थी रोकने के लिए. फिर से एक बार ये पटकी हुई गेंद, यहां पर कवर क्षेत्र में खेला गया शॉट, बहुत ही बेहतरीन वहां पर फील्डिंग. एक ही रन होगा तो कुल मिलाकर गेंदबाज वहां पर अच्छी गेंदें डालते जा रहे हैं, बल्लेबाज को किसी तरह से खेलने का मौका नहीं दे रहे. जिस तरह से 1 और 2 पर उनको निर्भर रख रहे हैं, यानी एक रणनीति के साथ गेंदबाजी कही जा सकती है. वे चाहते हैं गेंदबाज के बल्लेबाज को ज्यादा हवाई फायर न करने दिया जाए. इस बीच देखिए बोल्ड होते हुए गुड लाइन स्पॉट पे गेंद की, जैसे देखा कि बल्लेबाज थोड़ा शेपल होकर आ गए तो बहुत ही समझ
बल्लेबाजी के लिए। जिस तरह की गेंदबाजी हुई है, जैसे देखा बहुत ही अकलमंदी से वहां पर गेंदबाजी करते हुए नजर आए गेंदबाज बबलू पठान, जिन्होंने बहुत ही अच्छी गेंद की। जैसे देखा कि बल्लेबाज थोड़ा सा शेफल हो रहे ऑफ स्टंप पर लेग स्टंप पर गुड लाइन गेंद की और बोल्ड किया उनको और उनको सीधे पवेलियन का रास्ता दिखा दिया। तो कुल मिलाकर यहाँ से अब सारी जिम्मेदारियां जो है वो किशोर पे रहेगी और किशोर देखना किस तरह से ये रनों को यहाँ पर चेस करने में सफल हो गए। गेंदबाज तलहा फिर से एक मर्तबा आते हुए, अच्छी गेंदबाजी तलहा की ओर से। आणि तला येत आहेत गोलंदाजी करता मैदानामध्ये। पुन्हा मोठा फटका खेळला जातो त्या क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित नाही, चेंडू देतो वन बाउंस चौकार सीमारेषे पार। षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करतायत तला, ज्यांनी आतापर्यंत 11 धावा देऊन एक गडी बाद केलाय। मागच्या षटकामध्ये जर बघितलं 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, अजूनही 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव। नक्कीच शफल केलं होतं विनोद चव्हाण यांनी आणि शफल केल्यानंतर जेव्हा तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर जाता तेव्हा मात्र पंचांना हा चेंडू वाईट देता येणार नाही। नक्कीच सुंदर पंचगिरी पाहायला मिळते ऋषिकेश यांच्याकडनं आणि आकाश अप्रतिम पंचगिरी। गेल्या काही दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्याला एक सवय त्यांनी लावली, एक शिस्त लावली, गोलंदाजी कशा प्रकारे व्हायला हवी। पुन्हा मोठा फटका हवेमध्ये जरूर असणार आहे फटका आणि परवेज जातात या चेंडू खाली। नक्कीच या ठिकाणी झेल मात्र सुटतोय, एका मोठ्या खेळाडूंकडून एक मात्र झेल सुटताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये आणि या चेंडूवरती किती धावा अर्जित केल्या जातील हे सुद्धा पाहावं लागणार आहे। 4थ्या धावा मिळेल का, 4 धावा मिळतील का, किती धावा नक्कीच पंचाकडनं मी विचारून घेतोय आणि 4 धावा येत आहेत मैदानामध्ये। या ठिकाणी चौकार जरी गेला नाही तरी सुद्धा पळून आम्ही 4 धावा काढू शकतो, कारण आम्ही समर्थ चाम बुलढाणा संघाचे फलंदाज आहोत। धावसंख्या पाहिली तर या 4 धाव्यांची पोहोचेल 49 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असणार आहे। 15 चेंडू 41 धावा ऑन स्ट्राईक असणार आहेत विनोद चव्हाण। एक मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु तला चतुर चाणाक्ष गोलंदाज का ओळखला जातात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याचं त्यांनी तात्पर्य दाखवलं, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं झालं होतं। 2 धावा अर्जित केल्या जातात आणि संघाचे कर्णधार सय्यद सरफराज मात्र आपल्या खेळाडूंना शांततेने संयमी खेळ करण्याचं आवाहन करत आहेत मैदानाच्या माध्यमातून। एक चांगली रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडनं। आमदार चषक 2021 आपण बघित आहात आणि जमलेल्या प्रेक्षकांचं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं मी समालोचन कक्षातर्फे ओम सोनूने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। मैदानामध्ये एक चांगला सामना रंगताना आपण पाहतोय। असरार आर्यन 11 आणि समर्थ चाम बुलढाणा संघादरम्यान 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय समर्थ चाम बुलढाणा संघाला आणि आता 14 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असणार आहे समर्थ चाम बुलढाणा संघाला। एक चांगला चेंडू मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एक वेळ प्रयत्न होता, पुन्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु या ठिकाणी मात्र सय्यद सरफराज संघाचे कर्णधार का आहेत याचं या ठिकाणी उत्तर देताना दृश्य दाखवताना मैदानामध्ये 1 धाव अर्जित केले ते 1 चेंडू बाकी असणार आहे या षटकामधला। सुंदर गोलंदाजी सय्यद तला यांची आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आहेत। 13 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असणार आहे समर्थ चाम बुलढाणा संघाला। 13 चेंडू 38 धावा मोठा फटका येईल का किशोरच्या फळीमधनं आणि सुंदर चेंडू मात्र या चेंडूला कट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र पॉइंटच्या दिशेने उपस्थित असणार आहे आणि 1 धाव अर्जित केल्या जाईल। या एका धावेची संघाची धावसंख्या पोहोचते समर्थ चाम बुलढाणा संघाची 6 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता असणार आहे। 12 चेंडू 37 धावा। आणि या सामन्याला बघण्याकरता धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणाल भाऊ गायकवाड यांची उपस्थिती लागली आहे। खरं तर धर्मवीर आमदार आदरणीय संजीव भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून
आयोजित करण्यात आलेला आमदार चषक आमदार साहेबांची नक्कीच संकल्पना होती, परंतु आयोजन समिती आदरणीय कुणाल भाऊ गायकवाड, आदरणीय श्रीकांत भाऊ गायकवाड आणि समस्त आयोजन समितीच्या माध्यमातून या संकल्पनेला आपल्या समोर आणून दाखवलंय. आमदार चषक 2021 धर्मवीर आखाडा यांच्या वतीने मैदानामध्ये एक सामना रंगतोय. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असणार आहे सर. बिल्कुल बीच मैदान पर 12 गेंदे और 37 रन. फिर यहाँ पर हमारे कोकन से एक इस बीच गेंद पैर से जरूर लगी है. रन पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज देखे जा रहे हैं कि ओम सर जिस तरह से कोकन रायगढ़ से सिराज शेख का भी फोन आया था कि बहुत बढ़िया मुकाबले चल रहे हैं बुल्ढाना में, जो कि वहाँ एक हमारे सर है और एक बहुत बड़े वहाँ के समझो वह है वो लोकमत के रिपोर्टर. नक्कीच सर, आतापर्यंत जर बघितलं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 1064 प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत आणि काल दुबईमधून सुद्धा या सामन्यामध्ये पाहण्यात आलं होतं, परंतु मैदानामध्ये पुन्हा एक चेंडू निर्धार येतोय गोलंदाज बबलू पठाण यांच्याकडनं. सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आता पाहायला जात आहे. आमदार चषक 2021 बद्दल मी बोलतोय. जी हाँ जी हाँ. मैं कल फोन आया था अपने को दुबई से, वो भी देखे हमने यहाँ पर. नक्कीच वाजिद भाई दुबई मधून या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहत होते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि सन्माननीय आमदार साहेबांना त्यांचा संपर्क झाला होता, त्यांनी कॉल केला होता आणि जर बघू शकतो दुबईमध्ये या ठिकाणी सामन्याचं प्रक्षेपण पाहायला जातंय. मात्र हा मोठा फटका खेळला जातो, त्या ठिकाणी स्ट्रेटच्या रूपाने क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे. सरळ फळीने हा फटका खेळला होता. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या जातात आणि संघाची धावसंख्या पोहोचते या 2 धावेची 56 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती या स्पर्धेला पाहण्यात येतोय, म्हणजे या स्पर्धेने एकाच वर्षामध्ये किती मोठं नाव कमावलं, किती मोठी लोकप्रियता कमावली हे दिसतं. याचं उदाहरण, याचं चित्र स्पष्ट होत आहे. जी हाँ, पहली मर्तबा बुल्ढाना शहर में इस तरह का इतना बड़ा टूर्नामेंट और ये लाइव. गेंदबाज इस बार बहुत अच्छी गेंद खेलना चाहते थे लेकिन पैरों से जा टकराई. शायद अंपायर का इशारा चाहिए होगा, क्योंकि बल्ले से अगर से मुलाकात होती तो निश्चित रूप से रन होते, लेकिन 1 रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. सर, आणि कुठल्याही स्पर्धेला, कुठलीही स्पर्धा असो, त्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मायबाप जनतेची आणि मायबाप प्रेक्षकांची खूप मोठं सहकार्य असते आणि बुलढाणेकरांनी जे सहकार्य दिलंय त्याला मात्र त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचा आभार मानलं पाहिजे. जी हाँ, ये गेंद वहां पर देखिए कितनी कमजोरी बल्लेबाज की. जैसे देखा ऑफ स्टंप है, डायरेक्ट स्लॉग ब्लॉक होल में गेंद की और डायरेक्ट क्लीन बोल्ड कर दिया किशोर को. बद्दल बोलतो मी. कुठलीही स्पर्धा असू द्या, अनेक स्पर्धा लोकप्रिय होण्यासाठी अनेक वर्ष लागली, परंतु धर्मवीर आखाडा आमदार चषक या स्पर्धेला लोकप्रिय होण्याकरता काही दिवसांमध्ये आपण या स्पर्धेला आयोजित करतोय आणि ही स्पर्धा आता यशाच्या शिखरावर आहे लोकप्रियतेच्या. ज्या प्रकारे लोकप्रियता या स्पर्धेला मिळते आहे, दुबईमधून सामने पाहिले जातात, रायगडमधून सामने पाहिले जातात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून प्रेक्षक या स्पर्धेशी जुळत आहेत. बबलू पठान अभी बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं. लगातार अपनी गेंदों में एक सटीक गेंदबाजी और एक अटैकिंग गेंदबाजी का वहां पर नमूना पेश कर रहे हैं और निश्चित रूप से इससे काफी मुश्किल में, परेशानी में दोनों ही बल्लेबाजों को देखा जा सकता है. ये गेंद इसको खेला है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में, शाहिद सर मौजूद अभी, लेकिन 1 ही रन होगा. इस 1 रन से टीम का स्कोर जाकर पहुंचा है 58 रनों पर. लहरों को साहिल की दरकार नहीं होती, हौसले हो बुलंद तो कोई दीवार भी नहीं होती. तो एक हौसले बुलंद करके यहां पर बल्लेबाजी करनी होगी. जिस तरह के यहां पर रोकने में जरूर कामयाब हो गया है असरार आर्यन 11 घाटनांदरा. जिस तरह की बल्लेबाजी की दरकार थी, जो उम्मीदें लगाए बैठे थे, वहां पर उनको उम्मीदों पर उतरने नहीं दिया समर चैम के दोनों ही बल्लेबाजों को. निश्चित रूप से एक बड़ी टीम और बड़ी सोच और बड़े खिलाड़ियों ने जिस तरह के यहाँ पर
परफॉर्मेंस दिया है, जिस तरह का मुजाहरा किया है, वो दिल जीतने वाला है। इसी के लिए आए हुए हमारे सभी दर्शक जो कि जिजामाता स्टेडियम बुल्ढाना में खचाखच भरा हुआ ये स्टेडियम और उसमें आए हुए सभी दर्शक और बुल्ढाना में जितने भी दुकानें हैं, जितने भी बड़े बड़े ऑफिस वगैरह सर, सब जगहों पर ये लाइव मैच देख रहे हैं। और खास बात क्या है ओम सर इसकी कि इसमें अब जो लेडी है घर की हाउस वाईफ वो भी देख रहे हैं मैचों को। नक्कीच, परंतु या ठिकाणी यानंतर सामना रंगणार आहे मैदानामध्ये, तो म्हणजे राजे संभाजी संघ चिखली आणि असरार आर्यन 11 घाटनांदर संघादरम्यान. आणि मोठा फटका घेण्यात येतोय, शाहीद सर यांच्या फळीमधनं षटकार येतोय मैदानामध्ये. की दरकार है और कौन आए हुए गेंदबाज वहीद, ये वो गेंदबाज है जिसने यहाँ पर एक मैच अपने नाम किया था और एक एग्जाम्पल सेट किया था गेंदबाजों के लिए. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. वहीद यांनी मात्र आपल्या संघाचं काम वहीद केलं होतं, आपल्या नावावरती एक वहीद रेकॉर्ड केला होता. देखिए अभी भी किस तरह की गेंदबाजी हो रही है उनकी ओर से. जैसे ही देखा कि लेग स्टंप पर काफी स्ट्रांग नजर आ रहे हैं, शायद तो ऑफ स्टंप के ऊपर लगातार गेंदे कर रहे हैं और खाली गेंदे डाल रहे हैं. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची कड घेतोय आणि एक धाव अर्जित केले जाते. सर, प्रेक्षकांच्या वतीने या स्पर्धेला लोकप्रियते शिखरावर नेऊन पोहोचले. कालच्या दिवशी जर बघितलं तर तिन्ही सामन्यात मिळून 49,000 प्रेक्षकांनी आपला सामने पाहिले होते आणि आज सुद्धा आपण त्याच प्रयत्नामध्ये आणि त्याच वाटेवरती चालून आलो आहोत. मायबाप जनतेचं, मायबाप प्रेक्षकांचे पुनश्च एक वेळ आभार, ज्यांनी या स्पर्धेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवलंय. बेशक बड़ी खुशी की बात है कि जिस तरह से लाइव हमसे जुड़ रहे हैं सभी दर्शक, एक आनंद लेते हुए इस मैच का, इस टूर्नामेंट का, जो कि क्रिकेट के दंगल में स्वागत. वहीद इस बार अपनी साइड चेंज करके आने का फैसला, और इस बार नफीस कट किया है. बहुत ही वहां पर नफीस और बहुत ही सदाकत से वहां पर इस शॉट को खेला है बल्लेबाज ने. वे जानते हैं कि एक पटकी हुई गेंद है ऑफ स्टंप के ऊपर, उसको बहुत ही बढ़िया तरीके से कट किया है और किसी भी खिलाड़ी ने उसे रोकने का भी प्रयास नहीं किया, जाने दिया, क्योंकि वे जानते हैं कि औपचारिकताएं अभी बाकी रह गई है बस. जी बिल्कुल फारूक सर, एक बार फिर से वही तैयार इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ ही ये गेंद इस बार खेलना चाहते थे, ऊपर चली गई है गेंद, वहां परवेज उसके नीचे आ रहे हैं. जिस तरह से शफीक से खोकर पाने का मजा ही कुछ और है और रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है. जी बिल्कुल. हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त. हार के बाद जीतने का मजा कुछ और है. तो एक टीम हारती हुई और एक टीम जीतती हुई, तो जीतने वाली टीम को हम ढेर सारी शुभकामनाएं और नेक ख्वाहिशात देते हैं हमारी कॉमेडी टीम की ओर से. ओम सर ने जब प्रेक्षकों की बात की तो सर मुझे एक 4 लाइन याद आ गई थी कि मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवां बढ़ता गया. तो ओम सर ने बताया कि जिस तरीके से लाइव मैच जो है लगभग 50,000 से ऊपर लोग उस